जिथे जिथे स्टॉल लावण्याची अपॉर्च्युनिटी मिळेल तिथे आम्ही स्टॉल लावायचो। शॉप लाईन मध्ये जर चांगला रिस्पॉन्स मिळायचा असेल तर आधी तुषार मसाले हा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हे आम्हाला कळलं होतं। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे तुषार मसाल्याची ओळख निर्माण करणं। प्रत्येक शॉप मध्ये आमचे तुषार मसाल्याचे प्रोडक्ट असावे असं आम्हाला खूप वाटायचं, परंतु आम्हाला शॉप लाईन मधून म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता। नमस्ते, मी ऋतुजा, प्रवास तुषार मसालेचा या सिरीज मधला हा आहे एपिसोड 13। लास्ट एपिसोड मध्ये आपण पाहिलं की या शॉप लाईन मध्ये आपल्याला कोणकोणत्या अडचणी आल्या। शॉप मध्ये आमचे प्रोडक्ट तर जात होते, परंतु आमचा ब्रँड कस्टमरला माहित नसल्यामुळे आमचे प्रोडक्ट विकले जात नव्हते। लोकांना आपला ब्रँड माहिती व्हावा म्हणून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले। म्हणून जिथे जिथे स्टॉल लावायची अपॉर्च्युनिटी मिळेल तिथे आम्ही स्टॉल लावायचो। येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला आमचे प्रोडक्ट दाखवायचो आणि जाताना व्हिजिटिंग कार्ड आवर्जून द्यायचो। स्टॉल वरून आमचे प्रोडक्ट खरेदी करून गेलेले कस्टमर काही दिवसांनी पुन्हा आम्हाला कॉल करायचे आणि म्हणायचे तुमच्या चटणी आणि मसाले इतके छान आहेत की आम्हाला ती पुन्हा ऑर्डर करायचं आहे। अशा पद्धतीने कस्टमरना आमचे प्रोडक्ट आवडू लागले आणि कस्टमर स्वतः डायरेक्टली आम्हाला कॉल वरून ऑर्डर देऊ लागले। पण आता तुमच्यासाठी तुषार मसाल्याचे प्रोडक्ट ऑर्डर करणं खूप सोपं झालं आहे। हा तुषार मसाल्याचा व्हॉट्सअप नंबर आहे, यावरती तुम्ही हाय केला की तुम्हाला एक मेसेज येईल। त्यानंतर चूज युअर ऑप्शन वरती क्लिक केलं की तुम्हाला जी कॅटेगरी हवी आहे त्यावर तुम्ही क्लिक केला। सपोज आता तुम्ही कांदा लसूण मसाला सिलेक्ट केला की तुम्हाला एक मेसेज येईल ज्यामध्ये कांदा लसूण मसाला चटणीचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील। त्यानंतर ऑर्डर नाव वरती क्लिक केल्यावर डायरेक्टली तुम्ही इथून खरेदी करू शकता। कस्टमरने आपल्या आसपासच्या दुकानातून तुषार मसाल्याचे प्रोडक्ट खरेदी करावे म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले। भरपूर स्टॉल्स लावले, आमची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कस्टमर्स जोडले आणि आता तुषार मसाल्याचे प्रोडक्ट कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शॉप मध्ये उपलब्ध आहेत। भेटूया प्रवास तुषार मसाल्याच्या नेक्स्ट एपिसोड मध्ये, तोपर्यंत फॉलो करा।